Hi students, welcome to my YouTube channel. Students, we are seeing Standard 7's General Science, Chapter number 4, Nutrition in Living Things. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान विषय चौथा घटक जो आहे सजीवातील पोषण हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. स्टुडंट्स, इन प्रीवियस व्हिडिओ I have taught you about nutrition, also need for nutrition, types of nutrition. Also, I have told you about autotrophic plants, transport system in plants, also biological fixation of nitrogen, atmospheric fixation of nitrogen. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे पोषण म्हणजे काय, न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक प्लांट्स, transport system in plants, biological fixation of nitrogen and atmospheric fixation of nitrogen. Students, in this video we are now going to see symbiotic nutrition. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या व्हिडिओमध्ये सहजीवी पोषण म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि इतरही पोषणाचे आपण प्रकार पाहणार आहोत, वनस्पतींचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. सी, इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together. तर बघा, काही विशिष्ट वनस्पतींच्या बाबतीमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे किंवा 2 पेक्षा अधिक प्रकारच्या वनस्पती एकत्र राहतात, लिव्ह टुगेदर टू फुलफिल देअर नीड्स ऑफ न्यूट्रिशन. कशासाठी एकत्र राहतात? टू फुलफिल देअर नीड्स ऑफ न्यूट्रिशन, त्यांची पोषणाची गरज भागवण्यासाठी, किंवा प्रोटेक्शन, संरक्षणाची गरज, सपोर्ट म्हणजे आधार, एटसेट्रा विथ ईच अदर्स हेल्प. तर एकमेकींची मदत त्या घेतात. दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आणि अशा प्रकारचं जे पोषण होतं त्या दोन्ही वनस्पतीमध्ये, तर त्या पोषणाला म्हणायचं सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. सो सी हिअर, मार्क द पॉइंट, इथून कंस करा इथपर्यंत सिम्बायोटिक न्यूट्रिशन पर्यंत. सी हिअर, these 2 different types of plants live there to fulfill their needs of nutrition, protection, support. लक्षात घ्या, कशासाठी एकत्र राहतात? टू फुलफिल देअर नीड्स ऑफ न्यूट्रिशन, प्रोटेक्शन अँड सपोर्ट. सो सच टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. तर अशा प्रकारचं पोषण म्हणजे सहजीवी पोषण. पहा बरं, त्या ठिकाणी आता सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. तर बघा, काही बुरशी ह्या वाढतात अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स, म्हणजे काही वनस्पतींच्या मुळाभोवती अशा काही बुरशी आहेत की त्या वाढतात. पहा, दीज प्लांट्स सप्लाय न्यूट्रियंट्स टू द फंगी. आणि मग त्या बुरशींना त्या ठिकाणी ती मुळं काय करतात? न्यूट्रियंट्स पुरवतात. दीज प्लांट्स सप्लाय न्यूट्रियंट्स टू द फंगी. तर त्या वनस्पतीची मुळं म्हणजे त्या वनस्पती काय करतात? त्या फंगींना म्हणजे बुरशींना पोषक घटक पुरवतात. अँड इन टर्न, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या बुरशी काय करतात? फंगी सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट्स. तर त्या वनस्पतींना क्षार आणि पाणी पुरवण्याचं काम करतात. मिनरल्स म्हणजे त्या ठिकाणी बघा क्षार किंवा खनिजे, अँड वॉटर आणि पाणी पुरवण्याचं काम करतात टू द प्लांट्स. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. काही बघा, बुरशी आणि शैवाल हे एकत्र राहतात. फंगी अँड अल्गी म्हणजे शैवाल आणि फंगी म्हणजे बुरशी. बघा, द फंगी प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल एज शेल्टर टू अल्गी. तर ही बुरशी काय करतात? त्या शैवालांना काय पुरवतात? प्रोव्हाइड्स वॉटर, पाणी पुरवतात, मिनरल्स क्षार खनिजे पुरवतात, आणि ॲज वेल एज शेल्टर, आणि बघा निवारा सुद्धा देतात, आसरा देतात टू अल्गी त्या शैवालांना. इन रिटर्न, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये बघा, द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगी. आणि मग ते जे शैवाल आहेत तर ते अन्न तयार करतात, कारण ते हिरव्या रंगाचे असतात, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं आणि त्याच्यामुळं ते अन्न तयार करतात. द अल्गी प्रोड्यूस फूड देअर, अँड यू नो द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगी. आणि ते शैवाल त्या बुरशींना अन्न पुरवतात तयार झालेलं. Lichen is an example of symbiosis between algae and fungi. So student, see, lichen is an example of symbiosis between algae and fungi. तर दगडफूल हे एक असं सहजीवी पोषणाचं उदाहरण आहे की ज्यामध्ये तुम्हाला सहजीवन आढळून येईल. कोणाकोणामध्ये? अल्गी अँड फंगी, शैवाल आणि बुरशी यामध्ये. तर हे या ठिकाणी चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. तर बघा, हिअर मार्क कंस करा या ठिकाणी.
Some fungi and algae live together. The fungi provides water minerals as well as shelter to algae. In return, the algae provide food to the fungi. तर या ठिकाणी बघा, मग फंगीचं काम काय आहे, बुरशीचं काम काय आहे आणि अलगीचं काय काम आहे त्या ठिकाणी. तर बघा, त्या ठिकाणची जी बुरशी आहे तर ती बुरशी काय करते, तर वॉटर मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर प्रोव्हाइड्स टू अलगी. तर ती बुरशी त्या शैवालाला पाणी, क्षार, खनिजे आणि त्याचबरोबर निवारा पुरवते आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अलगी प्रोव्हाइड फूड टू द फंगी. आणि शैवाल काय करतं, त्या फंगीला, बुरशीला अन्न पुरवतं. तर ते एकमेकावर अवलंबून आहेत, लक्षात घ्या, सहजीवन आहे त्यांचं आणि म्हणूनच हे एक सहजीवी पोषणाचं उदाहरण आहे. यू नो देअर लायकेन, हे दगडफूल जे आहे ते कुठे वाढतं, तर ऑन द ट्रंक ऑफ द ट्री, जे ते ओलसर पण आहे आणि नेहमी त्या ठिकाणी मॉइश्चर असतं, असं खोडाचा बुंदा जो असतो त्या बुंद्यावर ते वाढतं. त्याचबरोबर ओलसर भिंती असतील किंवा खडक असेल, त्या खडकावर सुद्धा हे दगडफूल वाढतं. लक्षात घ्या, दगडफूल नावच आहे त्याचं, फुलासारखा भाग दिसतो हा हिरवट रंगाचा आहे, ते शैवालाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये बुरशी पण असते. ती बुरशी काय करते, पाणी शोषून घेते, खनिज शोषून त्या ठिकाणी त्या शैवालाला पुरवते, निवारा देते. सो इन दिस वी हॅव लर्न द एक्झाम्पल लायकेन हिअर. नाऊ सी हिअर नेक्स्ट हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. आता आपण पुढचा या ठिकाणी वनस्पतीचा एक प्रकार अभ्यासणार आहोत. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजेच काय, तर बघा, परपोषी वनस्पती. हेटेरोट्रॉपिक म्हणजेच काय, परपोषी म्हणजेच काय, स्वतःच्या आपल्या जीवनक्रमासाठी किंवा स्वतःचं जीवन ह्या दुसऱ्याच्या आधारावर जगतात, म्हणजेच अन्न मिळवतात दुसऱ्याकडून आणि आपली वाढ घडवून आणतात किंवा दुसऱ्यावर जगण्यासाठी अवलंबून असतात, त्याला म्हणायचं परपोषी, हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. तर बघा, हेटेरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. आपल्याला माहिती आहे की परपोषी वनस्पती ज्या असतात त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं, क्लोरोफिल. लक्षात घ्या. हाऊ डू द हेटेरोट्रॉपिक प्लांट्स लिव्ह देन, मग त्या कशा जगतात बरं, फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड, आणि त्यांना अन्न कोठून भेटतं. सो यू नो हिअर वन एक्झाम्पल ऑफ दॅट. यू नो, तुम्हाला माहिती आहे एक उदाहरण. हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लिफलेस क्लाइंबर प्लांटिंग ग्रोईंग ऑन अ बिग ट्री, व्हॉट इज इट्स नेम. तर बघा, तुम्ही एखाद्या झाडावर अशी पिवळसर रंगाची तारेसारखी पानं नसलेली वेल, नुसतं असं जणू काही वायर टाकलेली आहे असं झाडावर, अशी वेल तुम्ही पाहिली असेल पिवळ्या रंगाची. तर बघा, ती जी वेल आहे ना, ती आहे हेटेरोट्रॉपिक प्लांट म्हणजे परपोषी वनस्पती. तर त्या वनस्पतीचं नाव आहे बघा कस्क्युटा. काय नाव आहे तिचं, कस्क्युटा. मराठीमध्ये म्हणतात तिला अमरवेल. अमरवेल म्हणजे बघा, ती दोरीसारखी दिसणारी किंवा तारेसारखी दिसणारी पिवळ्या रंगाची, अशा प्रकारची ती वनस्पती आहे. तर बघा, द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ द अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट्स. तर यांनाच म्हणायचं बघा, दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असलेली जी काही इतर वनस्पती असते आपल्या वाढीसाठी, तर तिला म्हणायचं पॅरासायटिक प्लांट्स म्हणजे परजीवी वनस्पती. परजीवी वनस्पती म्हणजे दुसऱ्या जीवावर अवलंबून असलेली, तर बघा त्याला म्हणायचं पॅरासायटिक प्लांट्स. सो एक्झाम्पल सी लोरॅन्थस अँड कस्क्युटा. दीज आर द टू एक्झाम्पल्स, मार्क डाऊन. तर बघा, कंस या ठिकाणी करून घ्यायचं आहे. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस अँड कस्क्युटा. बघा, लोरॅन्थस अँड कस्क्युटा. हिअर सी द एक्झाम्पल इज शोन हिअर. दिस इज द लोरॅन्थस. सी लोरॅन्थस. दिस इज द लोरॅन्थस प्लांट. यू नो ग्रो ऑन द अदर बिग ट्री. मोठ्या झाडावर वाढतात लोरॅन्थस. लोरॅन्थस म्हणजे बांडगुळ, मराठीमध्ये त्याला बांडगुळ म्हणतात, लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला दिसतंय लोरॅन्थस, बांडगुळ. सो यू नो इन दिस वे ड्यू टू अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्क्युटा इज अ कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लांट, हेन्स इट इज सेड टू बी अ कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. आता याच्यात बघा फरक आहे आपल्या हेटेरोट्रॉपिक प्लांट्समध्ये, म्हणजे परपोषी वनस्पती यामध्ये फरक एक आहे की पॅरासायटिक प्लांट त्याच्यात एक प्रकार आहे. पॅरासायटिक प्लांट म्हणजे परजीवी, टोटली कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. बघा, म्हणजे पूर्णपणे दुसऱ्या जीवावर अवलंबून असलेल्या अशा वनस्पतीमध्ये बघा हे कस्क्युटा येतं. सी हिअर द कस्क्युटा ड्यू टू द अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्क्युटा इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लांट. होस्ट प्लांट म्हणजे ज्या वनस्पतीवर हे अमरवेल वाढत असते त्या वनस्पतीतील पोषक घटक घेऊन त्या वनस्पतीच्या फांदीतून ती शोषून घेत असते आणि त्या प्रकारे तिच्यावर वाढ होते. हेन्स इट इज
सेड टू बी अ कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. म्हणूनच तिला पूर्णपणे परजीवी असलेली वनस्पती असं म्हणायचं. तर बघा, यू मस्ट हॅव ऑल्सो नोटिस्ड लोरॅन्थस दॅट ग्रोज ऑन ट्रीज. सी हिअर लोरॅन्थस. तर तुम्ही काही झाडावर अशा प्रकारे बघा लोरॅन्थस पण वाढ झालेली तुम्ही पाहिली असेल. तर त्यावरून तुम्हाला लोरॅन्थसच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल, या बांडगुळाच्या बाबतीमध्ये ते बघा ते हिरव्या रंगाचं दिसतंय. मग त्यावरून तुम्ही काय सांगाल, ते स्वतःचं न स्वतः तयार करत असणार आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी लोरॅन्थसच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय सी यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचा म्हणजे बौद्धिक शक्ती वापरून सांगायचे आहे. आता आपण लोरॅन्थसच्या बाबतीमध्ये विच पार्ट ऑफ द लोरॅन्थस प्लांट कॅरीज फोटोसिंथेसिस. बघा, या बांडगुळाचा कोणता भाग फोटोसिंथेसिसची क्रिया करतो, तर बघा लीव्ज. कारण बांडगुळाला पाणी असतात, लक्षात घ्या, आणि पानामध्ये हरितद्रव्य असतं. त्यामुळे आपण सांगू शकतो लीव्ज ऑफ द लोरॅन्थस कॅरीज फोटोसिंथेसिस. सेकंड सी फ्रॉम व्हेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर. त्यांना क्षार आणि पाणी कुठून भेटतं, तर बघा फ्रॉम द ब्रँचेस ऑफ द ट्री. तर त्या लोरॅन्थसची मुळं काय होतात, त्या फांद्यामध्ये घुसतात आणि त्या ठिकाणी मिनरल्स अँड वॉटर ते शोषून घेतात. वाय इज लोरॅन्थस नोन ॲज पार्शियली पॅरासायटिक प्लांट. तर या लोरॅन्थसला आपण अर्ध परजीवी वनस्पती का म्हणतो, म्हणजे पूर्णपणे त्या झाडावर अवलंबून नसते. तर कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करते ना ती, म्हणजे थोडंसं लक्षात घ्या, या ठिकाणी ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, म्हणून ती पूर्णपणे त्या झाडावर अवलंबून नाही. फक्त त्या झाडाच्या फांदीतून येणाऱ्या ज्या काही जलवाहिन्या आहेत, त्या जलवाहिन्यातून ती वनस्पती काय करते, क्षार आणि पाणी शोषून घेते. लोरॅन्थस, लक्षात घ्या, म्हणून तिला म्हणायचं पार्शियली पॅरासायटिक प्लांट. तर याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत, इंग्रजीमधून प्रयत्न करायचा आहे लिहिण्याचा, आणि नेटवरून गुगलमध्ये सर्च करून तुम्ही माहिती मिळवू शकता. लक्षात घ्या, वाय इज लोरॅन्थस नोन ॲज पार्शियली पॅरासायटिक प्लांट. तर याचं उत्तर मी सांगतोय, लक्षात घ्या. लोरॅन्थस ओनली गेट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द झायलेम ऑफ द ट्रीज. लिसन. तर त्या झाडाच्या ज्या काही जलवाहिन्या आहेत फांदीमधून गेलेल्या, त्याच्यातून फक्त क्षार आणि पाणी शोषून घेतात. आणि लोरॅन्थस मेक देअर ओन फूड. आणि ते लोरॅन्थस स्वतःचा न स्वतः तयार करतात. ज्यांनासाठी त्या वनस्पतीवर अवलंबून नसतात, त्या झाडावर अवलंबून लोरॅन्थस नसते, लक्षात घ्या. आणि म्हणूनच काय म्हणायचं, लोरॅन्थस इज नोन ॲज पार्शियली पॅरासायटिक प्लांट. सो स्टुडंट्स, in this way we have learned heterotrophic plants are parasitic plants. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलं की ह्या ज्या काही परपोषी वनस्पती आहेत, तर त्या म्हणजेच परजीवी वनस्पती आहेत. त्यांचे दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. सी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट म्हणजे पूर्णपणे परजीवी असलेल्या वनस्पती, एक्झाम्पल कस्क्युटा. आणि पहा, त्याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं पार्शियली पॅरासायटिक प्लांट. पार्शियली पॅरासायटिक प्लांटमध्ये आपण पाहिलेलं आहे लोरॅन्थस प्लांट. तर बघा, हे नोट डाऊन करून घ्यायचं, व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण पाहूया इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. सी हिअर, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजेच कीटकभक्षी वनस्पती. तर बघा, ह्या विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतात. या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे, ड्रॉसेरा बर्मानी. तर ही एक वनस्पती अशी आहे की तुम्हाला ती आकर्षक अशी दिसते आहे, पण ती कीटक खाते आणि कीटकातून पोषक घटक मिळवते. कीटकांचं भक्षण कशी करते या ठिकाणी आपण बघूया आता. तर बघा, इथं लक्षात घ्या, यू नो वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. बघा, मागील इत्येमध्ये थोडाफार उल्लेख आलेला आहे की काही वनस्पती ह्या कीटक खातात. लक्षात घ्या, कशासाठी, टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. सच प्लांट्स आर कॉल्ड इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. बघा, अशा वनस्पतींनाच म्हणायचं कीटकभक्षी वनस्पती. काय करतात ह्या, दीज इन्सेक्टिव्हरस प्लांट जनरली ग्रो इन सॉईल. तर त्या बहुतांश सामान्यपणे मातीमध्ये वाढतात, ऑर वॉटर किंवा पाण्यामध्ये. डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. तर ज्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते, नायट्रोजन संयुगांची, नायट्रोजन कंपाऊंड्स, लक्षात घ्या, त्यांची कमतरता असते आणि नायट्रोजनची कमतरता असलेल्या भागामध्ये त्या वाढतात. द प्लांट बॉडी ऑफ द ड्रॉसेरा बर्मानी हॅज अ फ्लॉवर लाईक अपीअरन्स. बघा, आणि या वनस्पतीची जी रचना आहे फुलासारखी असते, फुलासारखी दिसते. पहा तुम्ही या ठिकाणी उजव्या बाजूला दाखवली आकृती.
इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड आणि जमिनीलगत वाढते. बघा, इट्स लिव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड इन कलर आणि तिची जी पानं असतात ती गुलाबी किंवा लाल रंगाची असतात. विथ हेअर्स ॲट द मार्जिन आणि त्या पानांच्या कडावर पर्णधारेवर तुम्हाला असे केसासारखे भाग पाहायला मिळतील. बघा, या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ॲट द टिप्स ऑफ द हेअर्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स आणि त्या ठिकाणी त्या केसासारख्या भागाच्या टोकावर त्या ठिकाणी चिकट अशा प्रकारचे दव आपल्याला पाहायला मिळतात आणि ते काय करतात, कीटकांना आकर्षून घेतात. अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, कीटकांना आकर्षून घेतात. द सायंटिस्ट जोन्स बर्मन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737. तर बघा, 1737 मध्ये जोन्स बर्मन यांनी काय केलेलं आहे, या वनस्पतीचा शोध लावलेला आहे श्रीलंकेमध्ये. हेन्स द प्लांट इज नेम्ड आफ्टर हिम आणि म्हणून त्यांच्या प्रित्यर्थच त्या ठिकाणी या वनस्पतीचं नाव काय ठेवलंय, बर्मानी. लक्षात घ्या, शास्त्रज्ञाचं नाव जोन्स बर्मन. बघा, जोन्स बर्मन. दिस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड द ड्रॉसेरा बर्मानी. सो हिअर मार्क द पॉइंट्स. बघा, कंस करून घ्या. सम प्लांट्स, इथून कंस करायचा आहे. पहा, इथून पहा, सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. तर इथपर्यंत कंस करून घ्या, म्हणजे व्याख्या पण आहे आणि माहिती पण आहे त्याची. आणि एक्झाम्पल या ठिकाणी ड्रॉसेरा बर्मानी हे उदाहरण लिहून घ्यायचं आहे. तर ड्रॉसेरा बर्मानीची रचना कशी आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा याचा शोध कोणी लावलेला आहे, द सायंटिस्ट जोन्स बर्मन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737, 1737 मध्ये याचा शोध लावलेला आहे. एवढं लिहून घ्यायचं आहे. तर आपण बघा, कीटकभक्षी वनस्पतीबद्दल या ठिकाणी माहिती घेतली. त्याच्यानंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. सांगा या ठिकाणी, व्हाय डज द पिक्चर प्लांट फीड ऑन इन्सेक्ट्स एवन दो इट प्रोड्यूस फूड बाय फोटोसिंथेसिस. तर बघा, थोडंसं आपण जो अभ्यास केलेला असतो त्याच्यावर आधारितच या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. बघा, आपण या ठिकाणी ड्रॉसेरा बर्मानीची माहिती मिळवली. तर ड्रॉसेरा बर्मानी कीटक खाऊन पोषक घटक मिळवतात. तसंच या ठिकाणी बघा, पिक्चर प्लांट म्हणजे घटपर्णी. लक्षात घ्या, या ठिकाणी पिक्चर प्लांट म्हणजे घटपर्णी अशी वनस्पती आहे, ती सुद्धा कीटक खाते. बघा, फीड ऑन इन्सेक्ट्स, तर ती कीटकावरच अवलंबून असते. एव्हन दो इट प्रोड्युसेस फूड बाय फोटोसिंथेसिस. बघा, महत्त्वाचं म्हणजे ही वनस्पती हिरव्या रंगाची असते, पाने हिरवी असतात आणि फोटोसिंथेसिसनं अन्न तयार करते, तरी पण कीटक खाते. काय कारण असेल? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तर ती कीटक खाऊन त्याच्यातून नायट्रोजनचे संयुगातून नायट्रोजन मिळवतात या वनस्पती. लक्षात घ्या. आणि प्रथिनांची निर्मिती त्या ठिकाणी होते. नायट्रोजनियस कंपाऊंड्स, कीटकातील नायट्रोजनयुक्त कंपाऊंड जे त्याचे विघटन घडवून तर ते त्या मिळवतात. म्हणून लक्षात घ्या, देअर पिक्चर प्लांट फीड ऑन इन्सेक्ट्स बिकॉज ऑफ टू गेट नायट्रोजनियस कंपाऊंड. तर त्या ठिकाणी आपणास नायट्रोजनची संयुग जी असतात तर तेही नायट्रोजनची संयुगापासून नायट्रोजनचं संश्लेषण नायट्रोजन मिळवून त्या ठिकाणी प्रथिनाचं संश्लेषण वनस्पती करत असतात. सो दे गेट नायट्रोजन फ्रॉम द इन्सेक्ट्स बाय सो हिअर सी बाय नायट्रोजनस कंपाऊंड थ्रू दीज इन्सेक्ट्स. त्या कीटकातून नायट्रोजनची संयुग आहे ती मिळवतात वनस्पती त्यांचं भक्षण करून आणि त्या प्रकारे त्यांचे विघटन घडवून आणून त्याच्यातलेच नायट्रोजनची संयुगे मिळवतात आणि नायट्रोजन त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या वनस्पतींच्या आत येतो आणि पेशीमध्ये येऊन त्या ठिकाणी प्रथिनांचं संश्लेषण होतं. नाव सी हिअर, नाव वी आर सीइंग नेक्स्ट पॉईंट, सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजेच बघा मृतोपजीवी वनस्पती. नेक्स्ट टाईप ऑफ प्लांट्स आपण या ठिकाणी बघतो मृतोपजीवी. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की कुजलेला लाकडाचा भाग आहे आणि त्याच्यावर बघा भूछत्र वाढलेलं आहे. सी हिअर मशरूम. सो यू नो plants which obtain the food from the dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. बघा या ठिकाणी कंस करायचा आहे. plants which obtain the food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. तर बघा अशा वनस्पती ज्या काय करतात अन्न मिळवतात कशापासून, फ्रॉम डेड
अँड डिकेईंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. तर मृत आणि कुजणाऱ्या अशा सजीवांच्या शरीरापासून मग वनस्पती किंवा प्राणी असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या वाढतात, सजीवावर वाढतात आणि त्या ठिकाणी बघा त्यांची वाढ होते. अशा प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत ज्या मृत सजीवांच्या अवशेषावर किंवा कुजणाऱ्या अवशेषावर वाढतात. प्लॅन्ट्स which obtain the food from dead and decaying bodies of the other organisms are called saprophytic plants. तर अशा वनस्पती ज्या सजीव मृत झालेले जे सजीव आहेत आणि त्यांचे शरीराचे भाग कुजणारे वनस्पती असतील किंवा प्राणी, तर त्या ठिकाणी बघा त्या कुजलेल्या भागावर मग ते वनस्पतींच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, चित्र दाखवले. तर वनस्पती किंवा प्राणी सजीव थोडक्यात ऑर्गॅनिझम्स त्यांच्या त्या अवशेषावर त्या वाढतात. आर कॉल्ड सॅप्रोफॅटिक प्लॅन्ट्स. त्यांच्यापासून त्या अन्नघटक मिळवतात आणि त्यांची वाढ होते. तर अशा वनस्पती म्हणायचं मृतोपजीवी वनस्पती. तर बघा या ठिकाणी तुम्ही कंस केला असेल या पूर्ण व्याख्येला. देन सी व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी लाईक मशरूम्स अँड यीस्ट आर सॅप्रोफाइट्स. तर या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेली आहेत आपणास. बघा व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी, बुरशीची बघा अनेक काही उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये मशरूम हे काय, मशरूम म्हणजेच बघा अळंबी आपल्याला मराठीमध्ये म्हणता येईल, किंवा भूछत्र आपल्याला माहिती आहे तर भूछत्रही म्हणतात. आणि ईस्ट ही एक बघा अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल मृतोपजीवी अशा प्रकारची काय वनस्पती आहे. तर बघा किनुआ असे आपण त्याला म्हणतो. तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फंगी सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स दे कंटेन. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब्ड टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. तर अशा प्रकारे बघा त्या ठिकाणी फंगी बुरशी काय करतात, सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स म्हणजेच काय पोषक अशा प्रकारची विकर त्या ठिकाणी ती त्या मृत झालेल्या सजीवांच्या त्या भागावर त्या ठिकाणी त्या सोडतात, सिक्रेट करतात. आणि त्या ठिकाणी बघा दीज डेड रिमेन्स टू गेट डायजेस्ट दीज रिमेन्स टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन. तर त्यांचं काय होतं मग पचन होतं, त्यांचं विघटन घडवून आणलं जातं. ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स दे कंटेन. आणि त्या मृत अशा सजीवांच्या भागांचं काय होतं, कार्बन कंपाऊंड जे आहेत आतले म्हणजे कार्बनी संयुग त्यांचं विघटन घडवून आणलं जातं. आणि द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. आणि त्या ठिकाणी जे सोल्युशन मिळतं, द्रावण मिळतं किंवा त्या ठिकाणचे पोषक घटक जे असतात ते शोषून घेतले जातात. अशा प्रकारे लक्षात घ्या. कोण शोषून घेतं, दिस सॅप्रोफॅटिक प्लॅन्ट्स. सी तर हे सॅप्रोफॅटिक प्लॅन्ट्स. आता या ठिकाणी बघा लाकूड दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी हे कुजलेला भाग आहे लाकडाचा, ह्याच्यातले जे कार्बनी कंपाऊंड्स आहेत तर त्याचं काय होतं ब्रेकडाऊन होतं किंवा त्या ठिकाणी ते डायजेस्ट केले जातात. कसे डायजेस्ट होतात, सियर देअर फंगी सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. तर या ठिकाणी बुरशी काय करते, या या मृत अशा भागावर काय करते, पोषक विकर सोडते. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, तिथं त्या विकरामुळं त्याचं डायजेशन किंवा त्यांचं पचन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातले कार्बनी संयुग जे आहेत ते ब्रेकडाऊन होतात, त्यांचं विघटन घडून येतं. कशामध्ये, शोषून घेता येतील अशा प्रकारच्या पोषक घटकामध्ये. रिझल्टिंग सोल्युशन त्या ठिकाणी जे काही द्रावण तयार होतं किंवा त्या प्रकारचे पोषक घटक जे लिक्विड स्वरूपामध्ये तयार होतात तर ते या वनस्पती शोषून घेतात. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब्ड टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. या ठिकाणी आपण सॅप्रोफॅटिक प्लॅन्ट्स 2 उदाहरणं पाहिलेली आहेत बघा, मशरूम्स अँड यीस्ट. या ठिकाणी लक्षात घ्या, हे 2 उदाहरणं आपण पाठच करायची आहेत. त्यानंतर बघा ऑलवेज रिमेंबर फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी. बघा काही बुरशीमुळे अन्न काय होतं, खराब होतं. सम फंगी कॉज डिसीजेस ऑर इलनेस. काही बुरशी काय करतात, आजार निर्माण करतात. लक्षात घ्या, डिसीजेस किंवा आजारी पाडतात आपणास. वाईल सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. तर काही बुरशी यांची गुणधर्म औषधी गुणधर्म आहेत. लक्षात ठेवा, सगळीच बुरशी आपल्याला फायदेशीर नसते. काही आजार निर्माण करतात तर काही बुरशींची औषधी गुणधर्म आहेत. सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. या ठिकाणी तर बघा या ठिकाणी इथून कंसकार येतपर्यंत हे 3 मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर त्याचबरोबर बघा या ठिकाणी आपणास पाहायला मिळेल ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. तर बघा ईस्ट म्हणजे किनवा आणि बघा काही आपणास भूछत्र या ठिकाणी
आपल्याला फायद्याचे पण आहेत, आर युजफुल. तर या ठिकाणी कंस करायचा आहे. ईस्ट इज युज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस. बघा आंबवण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये किण्वाचा उपयोग केला जातो. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं आहे. अँड फॉर मेकिंग ब्रेड, तर बघा ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपली जी पावाची भट्टी असते त्या ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये ब्रेड चांगले व्हावेत म्हणून ईस्टचा उपयोग करतात. आणि मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन्स. बघा मशरूममध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न म्हणजे लोह आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व असतात. लक्षात घ्या, हे पॉईंट्स आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. तरी कंस करून घ्यायचं आहे. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल ईस्ट काय करतं, इज युज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड, हे एक. आणि दुसरं म्हणजे मशरूमच्या बाबतीमध्ये मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन्स, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे, रोल ऑफ न्यूट्रियंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी इन ऑन प्लांट्स. तर या पोषक घटकांचं, ही जी पोषक घटक आहे तर यांचं महत्त्व काय आहे, रोल अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स, आणि जर त्यांची कमतरता झाली तर वनस्पतीवर त्याचा काय परिणाम होतो. हा चार्ट पण खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, आपण जर शेतकरी असाल, आपले म्हणजे आईवडील, तर त्यांना किंवा आपल्या घरी शेती असेल तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. तर हे जे न्यूट्रियंट आहेत तर हे न्यूट्रियंट्स या ठिकाणी दिलेत, त्यांचं कार्य दिले, फंक्शन, आणि महत्त्वाचं म्हणजे इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी, आणि त्यांची कमतरता जर काय झाली तर त्या ठिकाणी काय परिणाम होऊ शकतो. सो सी हिअर ॲट फर्स्ट नायट्रोजन. नायट्रोजन या ठिकाणी बघा वनस्पतींना का गरजेचं आहे, तर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन्स. बघा प्रथिनातील एक महत्त्वाचा घटक आहे तो क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. आणि क्लोरोफिल हरितद्रव्यामध्ये सुद्धा असतो तो, आणि सायटोप्लाझम पेशीद्रवामध्ये सुद्धा असतो. लक्षात घ्या, म्हणजे हा खूप महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन वनस्पतीच्या बाबतीमध्ये. आणि तो जर नसेल काय होतं बघा, इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी, रिटार्डेड और स्टंटेड ग्रोथ और येलोइंग ऑफ लिव्ज. बघा त्या ठिकाणी वाढ खुंटते किंवा पानं पिवळी पडतात, येलोइंग ऑफ लिव्ज. देन सी फॉस्फरस. फॉस्फरस बघा कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. तर या ठिकाणी प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम फॉस्फरस करतं वनस्पतीमध्ये. लक्षात घ्या. आणि इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी, अर्ली लीफ फॉल. बघा पानगळती होते, म्हणजे झाडांची पानं पूर्ण वाढ होण्याच्या अगोदरच गळायला लागतात. अर्ली लीफ फॉल. लेट फ्लॉवरिंग, फुलं उशिरा लागतात. स्लो ग्रोथ ऑफ फ्रूट्स, मुळांची वाढ खुंटते किंवा मंद असते. त्यानंतर बघा या ठिकाणी पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. तर चयापचयाच्या क्रियेमध्ये महत्त्वाचा घटक आहे हा. वनस्पतीमध्ये जे अन्न तयार होतं तर त्यापासून चयापचयाची क्रिया होऊन वनस्पतीची वाढ होण्यासाठी मदत करतं. लक्षात घ्या. आणि ते जर कमी असेल तर वीक स्टेम, खोड कमकुवत होतं. विल्टिंग ऑफ लिव्ज. सो सी विल्टिंग ऑफ लिव्ज म्हणजेच पाने कोमेजतात. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. बघा कर्बोदकांची निर्मिती त्या ठिकाणी काय होते, कमी होते, किंवा त्या ठिकाणी ग्लुकोजची निर्मिती. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच बघा कर्बोदके किंवा ग्लुकोज. तर त्या ठिकाणी पानामध्ये अन्न निर्मितीमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण म्हणजे त्या ठिकाणी त्यांची निर्मितीच खुंटते किंवा त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स कर्बोदके तयार होत नाहीत. त्यानंतर बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम फंक्शन काय, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. बघा हरितद्रव्याची निर्मिती करतं मॅग्नेशियम. हरितद्रव्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा भाग आहे याचा. बघा स्लो रिटार्डेड ग्रोथ, याची वाढ खुंटते. जर हे नसेल तर वनस्पतींची वाढ खुंटते. येलोइंग ऑफ लिव्ज, पाने पिवळी पडतात. लक्षात घ्या. त्यानंतर आयर्न. आयर्न बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आयर्न म्हणजे लोह. या ठिकाणी ते काय करतं, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. बघा हे सुद्धा हरितद्रव्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल करतं, महत्त्वाचा सहभाग असतो याचा. आणि येलोइंग ऑफ लिव्ज, आणि याच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सांगता येईल मॅंगनीज. मॅंगनीज, आता मॅंगनीजचं काय महत्त्व आहे, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. बघा वनस्पतीची मुख्य जी काही बघा संप्रेरक आहेत तर ती संप्रेरक निर्माण करण्याचं काम मॅंगनीज करतं. प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे संप्रेरके. शब्द पाठ करायचे आहेत असे सायंटिफिक वर्ड्स. बघा याचं जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं, रिटार्डेड ग्रोथ, वाढ खुंटते. आणि स्पॉटेड लिव्ज, आणि बघा पानावर ठिपके येतात.
ठिपके पडतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी मॅंगनीजमुळं काय होतं, मॅंगनीजच्या कमतरतेमुळं रिटार्डेड ग्रोथ, जर मॅंगनीज नाही भेटलं तर वाढ खुंटते स्पॉटेड लीव्ज, त्याच्यावर पानावर ठिपके पडतात. त्यानंतर बघा झिंकचं काय कार्य आहे, तर बघा प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. तर त्या ठिकाणी बघा प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स म्हणजेच काय, संप्रेरकाची निर्मिती होते आणि त्यातील जे घटक असतात हार्मोन्समधील, तर त्याची निर्मिती पण करण्याचं काम हे झिंक करतं. प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. आणि बघा जर हे नाही भेटलं तर, डिफिशियन्सी झाली तर रिटार्डेड ग्रोथ, वाढ खुंटते आणि येलोइंग ऑफ लीव्ज, पाने पिवळी पडतात. सो इन दिस वे वी हॅव लर्न्ड अबाउट द न्यूट्रियंट्स रिक्वायर्ड फॉर प्लांट्स and also their function and effects of deficiency of them. त्यांची जर कमतरता झाली तर काय परिणाम होतात हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. तर बघा एक ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही ती करायची आहे. ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज द न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इफ एनी. तुम्ही तुमच्या सोबतच्या परिसरामध्ये झाडांचं निरीक्षण करा, वनस्पतींचं निरीक्षण करा, वनस्पतींचं निरीक्षण करा आणि पहा त्या ठिकाणी जर ही लक्षणं दिसली कोणती डिफिशियन्सीची, तर त्यावरून तुम्ही ओळखायचं कोणती डिफिशियन्सी आहे, कोणती न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे, म्हणजे कोणतं खनिज त्या ठिकाणी कमी आहे. तुमच्या शेतात गेला असाल किंवा तुमच्या सोबतच्या परिसरात काही वनस्पती असतील, झाडे असतील, तर त्यांची निरीक्षण करून तुम्ही त्या प्रकारे पाहू शकता. म्हणजे तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी या आपल्या न्यूट्रिएंट्स पोषक घटकांची माहिती कळेल आणि त्यांचं कार्य आणि डिफिशियन्सी कळेल. तर या ठिकाणी आपण हा जो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, तर तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आणि तुम्ही या प्रकारे यातून नोट्स तयार करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि महत्त्वाचं, हा व्हिडिओ सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा आणि इतरांनाही पाठवा, जेणेकरून याचा सगळ्यांना फायदा होईल. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, इतरांना सांगा. धन्यवाद.